आज आमचा चुलीवरचा खूप दिवसातून बेत करायला लागलोय आम्ही. श्रावण महिना आहे. बेत म्हणजे चुलीवर मस्त अशी थालीपीठ खायची सगळ्याची इच्छा झाली. खूप दिवस झालं बनवली नव्हती, पण आज खूप दिवसातून चूल पेटवते म्हणून अगोदर ना चुलीची पूजा करून घेणार आहे. हळदी कुंकू अक्षदा आणि साखर आणि ओवळून, आणि नंतर मग तुमच्यासोबत आज आमच्यासोबत आम्ही चौघं मिळून मस्त थालीपीठ आज चुलीवरची एन्जॉय करणार आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा. आपण एक लाकूड जळायला ठेवलं होतं ना. थालीपीठ बनवायसाठी आम्ही तर धपाटेच म्हणतो बरं का. तर इथं मी बेसनचं पीठ घेतले मोठ्या 2 वाट्या, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले. इथं माझ्याकडे आहे म्हणून छोटी 1 वाटी मक्याचं पीठ घेतले मी, आणि छोटी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतले. बाजरीचं कमीच पीठ घालायचं, नाही तर धपाटे आपले काळे दिसतात. आणि भरपूर असा कांदा घेतलाय त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. त्यासोबत इथं भरपूर लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा आणि जिरं हे बारीक करून घेतले. त्यासोबत 2 मोठे चमचे तीळ घेतलेत. चवीपुरतं मीठ घेतले, हळद घेतली, लाल मिरचीची पूड घेतली आणि हिंगपूड घेतली. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मी तेल पण टाकणार आहे. तर अशी साधी गावरान आज मस्त चुलीवरची धपाटी खाण्याची इच्छा झाली होती. आलं मनात, लागलो करायला. आता हे सगळं साहित्य टाकून ना मस्त गोळा मळून घेणार आहे. छान अशी धपाटी इतकी भारी लागणार आहे त्याची चुलीवरची. दही धपाटा असा संध्याकाळचा आमचा मेनू आहे आजचा. ते पाण्याच पाते ही टाकलेलं शूट घ्यावं लागेल की आपल्याला. हो घेते की ग. टाकू का? ज्या ज्या वेळेस माझ्या दोन्ही लेकी मला व्हिडिओ शूट करण्यासाठी मदत करत असतात ना, बऱ्याच वेळेस मला माहीत नसतं की कॅमेरा चालू आहे आणि माझ्या बोलण्याची गंमत त्या दोघी घेत असतात. खूप भारी वाटतं त्यांच्यासोबत घालवलेले हे क्षण, म्हणजे माझ्यासाठी स्वर्गसुख आहे. आता इथं पिठामध्ये सगळं साहित्य, थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलं आणि जास्त घट्ट गोळा मळायचा नाही, थोडा हलकाच मळायचा, म्हणजे थालीपीठं थापण्यासाठी सोपी जातात. आई बस 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 बस. पेट घेते हो, त्याच्या महाग असं होते. चुलीवरती बनवलेला स्वयंपाक आणि आपल्या आईच्या हातचा स्वयंपाक ह्याच स्वर्गसुख आहे ना, दुसरीकडे कुठंच मिळू शकत नाही. इतकी थालीपीठं छान चवीला झाली होती ना चुलीवर बनवल्यामुळं. आणि या घरी राहायला येऊन आम्हाला 3.5 वर्ष पूर्ण झालेत, आणि मी दुसरी ती तिसरी वेळ असेल इथं चूल पेटवायची. त्यामुळे आव्हानचं इथं मला मार्गदर्शन चालू होतं की जास्त सरपण वगैरे घालू नको, खूप मोठा जाळ लागेल, मग परत तुला ते करपतील थालीपीठं म्हणून. छोटा छोटा. चुलीवर थालीपीठं बनवायचा घाट आम्ही 8 दिवस झालं घालत होतो, पण आमचा प्लॅन काय तो सक्सेस होत नव्हता. आता सगळा स्वयंपाक बाहेर करायचा म्हटलं की प्रत्येक गोष्ट बाहेर आणावी लागते. माझ्या दोन्ही लेकींशिवाय आणि आहोंच्या मदतीशिवाय ही काही गोष्ट सोपी नाही बरं का. एवढे हेलपाटे घालावे लागले ना, पीठ बाहेर आणायचं, तवा बाहेर आणायचा, म्हणजे सगळी लागणारी भांडी वगैरे आतून बाहेर घेऊन यायचं. म्हणजे आम्ही सगळी चौघांनी मिळून तयारी केली, म्हणून आमचा आजचा चुलीवरच्या या थालीपीठाचा प्लॅन सक्सेस झाला. नाहीतर एकट्याने हेलपाटे घालायचे म्हटलं तर गुडघे गळ्यात येतील अशी काही कंडिशन. तुमच्याशी गप्पा मारत मारत इकडं तर थालीपीठ तर भाजायची चालू होती. सगळ्यात महत्त्वाचं झालं होतं की चूल आपली चांगली पेटली होती. तुम्ही बघताय कसला भारी जाळ लागला होता, त्यामुळे तवा आहे ना तो चांगला तापला होता. थालीपीठ टाकली की पटकरनं भाजली जात होती. उलटं माझं स्पीड कमी पडत होतं थालीपीठ थापण्यासाठी. त्यामुळं चुलीवर स्वयंपाक करायला छान उत्साह आला होता. त्यासोबत ना वातावरण पण खूप भारी झालं होतं. एकदम थंडगार असं वातावरण, आकाशात चंद्र आणि बाहेर बारीक अशी हवा चालत होती ना. अशा वातावरणाचा ना खूप दिवसातून मी आनंद घेतला होता. इतकं छान झाला ना तो दिवस, मी कधीच विसरणार नाही.
खूप दिवस झालं आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती जेव्हा पूर्ण होते ना तेव्हाचा जो आनंद असतो ना तसा आजचा माझा काही आनंद होता. खूप दिवस झालं या गोष्टीचा म्हणजे चुलीवरच्या स्वयंपाकाचा आस्वाद घ्यायचा म्हणून ठरवत होते. प्लॅन पूर्ण होत नव्हता, पण आज आकाशात चंद्र, ते सुंदर वातावरण आणि पूर्ण झालेला प्लॅन बघून इतकं भारी वाटत होतं ना. माझ्या दोन्ही लेकींची पण खूप इच्छा होती की आई चुलीवरची थालीपीठं खायचीत, त्यामुळे त्यांची सुद्धा आज इच्छा पूर्ण झाल्यामुळे मला खूप भारी वाटत होतं. आणि तुम्ही बघताय टोपल्यात मस्त बारीक कांदा घालून केलेली ही थालीपीठं किती खाऊ आणि किती नाही असं झालेलं होतं. तर तुम्ही पण असा चुलीवरच्या स्वयंपाकाचा कुठला आस्वाद घेतला होता का? आठवणीत राहणारा पदार्थ चुलीवरचा तो मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर इथं राहायला आल्यापासून चुलीवरती केलेली ही थालीपीठ आहेत ना, हा आमचा पहिला प्लॅन आहे जो आम्ही खूप सगळ्यांनी उत्साहन केला होता. तो कायम आठवणीत राहणार माझ्या. किती वार वार. बस केवढं एवढं आधी एक ताट कमी पडतंय चुली पैसे का? का? हा थालीपीठ ती हां, दिलं काय तुम्हाला? गवारी शेंगदे दे बोला ताट माझ्या हाती भाकरीचं. तुम्ही खावा, घ्या चालू करा. आई कसं झालंय सांगा. मस्त लागतंय आई. कसं झालं? खरंच छान झालं. चुलीवरचं ती चुलीवरचा. ह्याचं बघशी चुलीवर असलं का नाही मऊ आहे. हा म्हणजे गॅसवरच उलट गॅस कडक वातड कडक हा, असते. छान तुला लागते. बसत नाहीये. काय वेगळं राहते. चंगुमंगच झाले. मस्त. मस्त का? चांगला ताव मारते ती आता. मस्त आहे बघा ही चुलीची थालीपीठ. इतकी भारी दिसते ती, चवीला तर इतकी भारी लागते. ती आर पडला इथं कसला लाल भडक असा. कृष्ण बाळा कसं लागते? लय भारी लागतंय ना. सगळेजण या दही धपाट्याचा आस्वाद घेण्यासाठी. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, जाता जाता लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. नंतर भेटू. बाय.